बंधुसोनी जय खानदेश। एक गावमा एक सरपंच होता आणि तो सरपंच एक दिन वृद्धाश्रममा जास आणि तटला देखरेख करणारा एक चौकीदार रास तेना संगे दोस्ती करस आणि त्याला थोडाफार पैसा पण देस। चौकीदारले आश्चर्य वाटस की हाऊ सरपंच अचानक आठे उना मना संगे मैत्री करी आणि माले काही पैसा पण दिनात। मग तो चौकीदार सरपंचले येणं कारण विचारस। तवे सरपंचाना डोळ्यामई पाणी येस आणि रडत रडत तो सरपंच त्या चौकीदारले सगळी हकीकत सांगस। मन एक छोटंसं कुटुंब शे। मना कुटुंबामा मनी बायको मनी माय आणि 2 पोरे शेत। मनी बायको मनी मायना संगे नीट वागस नाही, तिले त्रास देस आणि मना पोरेसले पण मनी बायको मनी मायना संगे बोलू देस नाही। आते मनी मायले भलतं एकटं वाटस आणि असामुळे मनी माय दिनभर रडत बसस। म्हणूनच मी मनी मायले हाई वृद्धाश्रममा सोडाले येल शे। तवे तो चौकीदार सांगस की सरपंच साहेब, कोण बरोबर शे आणि कोण वाईट शे हाई तुमले सगळं माहिती शे, पण तुम्ही सरपंच राहीसनी स्वतःनी मायले सांभाळू शकतच नाही, न्याय देऊ शकतच नाही। तुम्ही काय गावले सांभाळशात आणि लोकेक संगे न्यायतेन वागशात। चौकीदारना हाई बोलणं ऐकीसनी सरपंचना मनवर भलता आघात होई गया। चौकीदारने ते बोलणं ऐकीसनी सरपंचले 2-3 दिन झोप लागली नाही, त्याले नीट जेवण पण गई नाही। जसं काय त्या चौकीदारनी सरपंचनं सगळं जग हादरे टाकेल होतं। 2-3 दिन नंतर तो सरपंच आपला खोलीमय बाहेर उना। सरपंच कधी जेवण करीन हाई देखानासाठी त्यांनी बायको आणि पोरे जेवण न ताट लाईन थांबेल होतात। पण तवैच सरपंचनी एक कागद आपली बायको आणि पोरेसले दिना। कागदवर लिखेल पहिली लाईन वाचीसनीच बायकोनं हातमई जेवण न ताट खाली पडी गये, कारण तेनावर लिखेल होतं की मी आते तुले घटस्फोट दी राहिनो। आणि तो सरपंच पोरेसले सांगस की आज पाईन मनी सर्वी संपत्ती हाई तुमनी शे, दोन्हीसनी शे, माले काहीही नको। तवे त्या पोरेसनी सरपंचले खुर्चीवर बसाड, त्यांना संताप शांत करा आणि त्या पोरे त्यांना पाय पडीसनी सरपंचले येणा कारण विचारतस। तवे तो सरपंच अतिशय दुःखी वस आणि त्यासले सांगस की मी मनी वयस्कर मायले वृद्धाश्रममा सोडी येल शे। मी तटे वयक ना पायक असा अनोळखी लोकेसना भरोसावर तिले तटे सोडी येल शे आणि तुम्ही माले आटे बशीसनी कारण विचारी राहणार। आपले सर्वासले लाज वाटायला पाहिजे। माय रोज मना जागे ये आणि रडे आणि माले सांगे की माले वृद्धाश्रममा सोडी दे। आठे मना संगे कोणीच नीट बोलत नाही, कोणीच नीट वागत नाही। तुम्ही हाई सुद्धा विसरी गयात की आज सगळं गाव ज्या सरपंचांना मान सन्मान करतस तेले सरपंच बनाडाना साठे त्यांनी मायनी कितली मोठी भूमिका शे। माय दुसऱ्यांना घरमा कामले जाय तरी तिने माले कधी एकटं सोड नाही आणि अशी देव समान मायले मी वृद्धाश्रममा सोडी उनू आणि ते पण असा लोकेसना भरोसावर जिसले मनी मायले कोणता आजार शे, कोणता त्रास शे, कोणत्या औषधी देण्या पडते हाई सुद्धा माहिती नाही। सरपंच स्वतःलेच बोलना, आज मी गावना न्याय निवाडा करणारा माणूस आणि स्वतःनी मायवर मोठा अन्याय करेल शे। मी सरपंच नाही, मायना पोरगा नाही, तर मी एक मोठा गुन्हेगार शे। कदाचित मी करेल गुन्हाले कायदामा माफी भेटी जाईन, पण देवना दरबारमा माले काही माफी भेटाव नाही। असं मनीसनी सरपंच सांगस की आते मी मन पापनं प्रायचित्त करावशे। मी मनी सर्व संपत्ती तुमले दी टाकेल शे। आते मी मनी मायना संगे वृद्धाश्रमात जासू आणि तठे तिनी सेवा करसू। सरपंच त्यांनी बायकोले सांगस, ध्यानमा ठेव, आज तू मनी मायले वृद्धाश्रममा धाड, पण तू सुद्धा कोणीतरी माय शे। सकाळी उठीन तुले पण कोणीतरी वृद्धाश्रममा धाडीन, मग तुले तवय मना बोलाना खरा अर्थ समजीन। नंतर ही सगळं बोलीसनी सरपंच वृद्धाश्रमकडे जास। तटे मधमा जावानंतर चौकीदारले भेटस, तट्या मायना जागे जास। तवे माय शांतपणे झोपेल तेसले दिसस। सरपंच जवळ गया तवे तेसले दिखस की माय सर्व कुटुंबांना फोटो जोगे लिसनी रडत रडत झोपेल होती। आश्रममाना बाकी कर्मचारी पण जागे होई गयात आणि कारण काय तर त्यांना मागे तेसनी बायको आणि पोरे पण येल होतात। बायकोनी काय चूक करेल शे ते सगळं तिले समजी गयतं। तवे त्या आश्रमाना कर्मचारी बोलतस की आम्ही तुम्हाला ताबामा त्या आजीले देऊ शकतच नाही। सकाळी उठीन काही करता काही होईन तर त्यांनी जबाबदारी कोण लिन। हाय ऐकीसनी सरपंचनी बायकोले मोठा धक्का बसना। ती सांगस की दादा, आमना करतेन मोठी चूक होई जाईल शे। देवना दरबारमा जर आमले माफी पण भेटाव नाही, पण आते आमले आमनी चूक सुधारानी शे आणि आम्ही तेसले त्रास देवाले नाही तर नवजीवन देवाले येल शेत। हाय ऐकीसनी आश्रमाना सगळाच लोकेसना डोळ्यामा पाणी येस।